नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल, याआधी आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी तुम्हाला ऑफलाइन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण बनवला होता। तर या व्हिडिओमध्ये आपण यासाठी आता ऑनलाइन अर्ज चालू केलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने स्पेशल एक ॲप तयार करून यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचे माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला ऑनलाइन फॉर्म अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम गुगलवर येऊन तुम्हाला नारी शक्ती डूट ॲप हे सर्च करायचं आहे। नारी शक्ती डूट ॲप हे सर्च करून तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो 10 अंकी मोबाईल असतो तो 10 अंकी मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर एक OTP येईल। तो OTP टाकून तुम्हाला यामध्ये लॉग इन करायचं आहे। लॉग इन करून तुम्ही यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम यामध्ये प्रोफाईल अपडेट करा म्हणून एक ऑप्शन येईल। यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे पूर्ण नाव यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या त्या महिलेचे पूर्ण नाव यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली त्या महिलेचा ईमेल ID यामध्ये टाकायचा आहे। त्या महिलेचा ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा यामध्ये निवडायचा आहे। तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली आता स्क्रोल करत जाऊन तुम्हाला खाली तुमचा तालुका यामध्ये निवडायचा आहे। तुम्ही तुमचा तालुका यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली आता नारी शक्तीच्या प्रकारमध्ये यामध्ये सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती, CRP, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू अशा प्रकारचे काही ऑप्शन दिसेल। यामध्ये जर तुम्ही सामान्य महिला असेल तर तुम्हाला सामान्य महिला या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून खाली अपडेट करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अपडेट करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता तुमची प्रोफाईल यामध्ये अपडेट झालेली आहे। यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, नंतर तुम्हाला तुमची ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचा नारी शक्तीचा प्रकार यामध्ये दिसेल। नंतर तुम्हाला खाली आता सर्वात प्रथम यामध्ये तुम्हाला खाली नारी शक्ती दूत योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल दिसेल। यामध्ये तुम्हाला योजना या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। योजना या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता, यामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी कल्याणकारी योजनेची पुस्तिका यामध्ये ही जी योजना आहे याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। याची तुम्हाला नीट काळजीपूर्वक यामध्ये वाचून हे करायचं आहे। नंतर तुम्हाला योजनेची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही योजना PDF डाउनलोड करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही योजना PDF डाउनलोड करू शकता। नंतर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करत असताना जे हमीपत्र लागत आहे ते हमीपत्र डाउनलोड करताना खाली हमीपत्र PDF डाउनलोड करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हमीपत्र यामध्ये तुम्हाला आता हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला खाली आता मुख्यमंत्री माझी लाडकी योजना मध्ये महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पहिल्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये ओनली या पॉपअप विंडोवर तुम्हाला डोंट अलो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। डोंट अलो या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची लोकेशन ऑन करून महिलेचे संपूर्ण नाव, नंतर पतीचे वडिलांचे नाव यामध्ये टाकायचं आहे। त्या महिलेचे संपूर्ण नाव टाकत असताना तुम्हाला आधार कार्डवर जे नाव आहे त्याचप्रमाणे यामध्ये त्या महिलेचे नाव टाकायचं आहे। त्या महिलेचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली पतीचे किंवा वडिलांचे नाव, जर तुमच्या मुलीचे तुम्ही अर्ज भरत असाल तर तुम्हाला तुमच्या मुलीच्या वडिलांचे नाव आणि जर तुम्ही तुमच्या पतीचे नाव भरत असाल तर तुम्हाला तुमच्या पतीचे पूर्ण नाव यामध्ये टाकायचं आहे। नंतर तुम्हाला जन्मदिनांक, दिनांक, महिना, वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला यामध्ये तुमची जन्मदिनांक यामध्ये द्यायची आहे। नंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये जन्माचे ठिकाण यामध्ये जिल्हा यामध्ये निवडायचा आहे। तुमच्या जन्माचा ठिकाणाचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली तालुका यामध्ये निवडायचा आहे। तुमचा जो तालुका येईल तो तालुका निवडल्यानंतर तुम्हाला खाली आता तुम्हाला ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका यामध्ये तुम्हाला तुमच्या गावचे नाव टाकायचं आहे। खाली तुमचा जिल्ह्याचा पिनकोड यामध्ये टाकायचा आहे।
तुमच्या जिल्ह्याचा पिनकोड जो असेल तो जिल्ह्याचा पिनकोड टाकून तुम्हाला खाली पत्ता, नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, एक अल्टरनेट मोबाईल नंबर देऊन तुम्हाला खाली तुमचा जो आधार कार्ड नंबर असतो 12 अंकी, तो आधार कार्ड नंबर टाकून खाली तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, यामध्ये तुम्हाला घेत असाल तर होय, नसेल तर नाही हा ऑप्शन निवडू शकता. नंतर लाभाची रक्कम, तुम्ही किती लाभ घेता त्याची रक्कम यामध्ये टाकून तुम्हाला खाली महिला व बाल विकास मंत्रालय या ऑप्शनवर तुम्हाला खाली लाभार्थी योजना, गरजू व्यक्तींची समस्या, इतर योजनांमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी योजना यामध्ये पाहू शकता. नंतर तुम्हाला खाली वैवाहिक स्थिती तुमची यामध्ये अविवाहित, विवाहित, विधवा, निराधार, घटस्फोटित, परित्यक्त्या जे असेल तर तुम्ही यामध्ये निवडू शकता. नंतर तुम्हाला खाली अर्जदाराचे खाते असल्याचे बँकेचे तपशील यामध्ये बँकेचे नाव, बँकेचे तपशील टाकत असताना तुमचे बँक हे राष्ट्रीयकृत बँक असणे गरजेचं आहे. नंतर बँक खातेधारकाचे पूर्ण नाव, ज्याप्रमाणे तुमच्या पासबुकवर तुमचे नाव आहे त्याप्रमाणे यामध्ये नाव टाकून खाली तुमच्या बँक खात्याचा जो 12 अंकी अकाउंट नंबर असतो तो अकाउंट नंबर टाकून खाली IFSC कोड टाकायचा आहे. नंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा, यामध्ये तुम्हाला होय हा ऑप्शन निवडायचा आहे, नाहीतर नाही हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. नंतर खाली तुम्हाला खाली सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी, यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड, नंतर आदिवास जन्म प्रमाणपत्र, नंतर तुम्हाला तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे 7 अटीमध्ये रद्द करण्यात आलेले होते, या जागी तुम्ही तुमचे रेशन कार्डही देऊ शकता. नंतर अर्जदाराचे हमीपत्र, यामध्ये तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचं आहे. आता हे हमीपत्र कसे असते तुम्ही यामध्ये पाहू शकता. अर्जदाराचे हमीपत्र आहे, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा इतर राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1000 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत, माझ्या कुटुंबातील सदस्यांनी संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळता नोंदणीकृत नाही. तर अशा प्रकारचे वरील घोषित करते की माजी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या पोर्टलवर आधार क्रमांक, आधार प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आधार, OTP ही सर्व माहिती वाचून तुम्हाला खाली तुमची अर्जदाराची सही टाकून खाली यामध्ये एक नोट दिली आहे की उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यात आहे. तर अशा प्रकारे हे हमीपत्र आहे. हे हमीपत्र यावर वाचून तुम्हाला खाली तुमची अर्जदाराची सही टाकून तुम्हाला परत यामध्ये तुम्हाला आता हमीपत्र तुम्ही पाहिले असेल ते हमीपत्र यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. अर्जदाराचे हमीपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक पासबुकची फ्रंट साईडची फोटो घेऊन यामध्ये तुम्हाला तुमचे बँक पासबुक यामध्ये अपलोड करायचं आहे. तुम्ही तुमचा बँक पासबुकचे फोटो अपलोड करून तुम्हाला खाली आता नंतर शेवटचा पर्यायामध्ये अर्जदाराचा फोटोमध्ये तुम्हाला तुमची पासपोर्ट साईज फोटो यामध्ये अपलोड करायची आहे. तुम्ही तुमची पासपोर्ट साईज फोटो यामध्ये अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली एक्सपेक्ट हमीपत्र डिस्क्लेमर यामध्ये या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून खाली माहिती जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माहिती जतन करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत जे मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे त्या अंतर्गत तुम्ही पात्र होताल. तर अशा प्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा होता. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.